क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। सेमी फायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। एका साइडला संघ अंबिका किराणा स्टोर जितू 11 जर्मन नेरे आणि त्याला फाइट करत असताना स्वर्गीय महादेव काका शिवांश 11 पेटाली या दोन संघांदरम्यान तुम्हाला ही सेमी फायनलची मॅच पाहायला मिळेल। कॉम बॉक्स मधून दोन्ही टीमना शुभेच्छा। टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय जितू 11 जर्मन नेरे टीमना। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज संदीप पाटील आणि परेश केनी ही सलामीची जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सुशांत गायकर हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता। गेम ऑन। पहिला बॉल ऑफ साइडला केलाय। क्षेत्ररक्षक आहेत त्याला चकवा देत असताना चेंडू डीपला निघून चालला ना पहिल्या बॉल वरती सिंगल पाहायला मिळतं। नेरे संघ म्हटलं तर आमचे को कॉमेंटर मित्र सागरजी मांडवकर सर यांच्या गावाचा संघ आणि त्यांच्याकडून नेरे टीमसाठी शुभेच्छा। ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करता आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। पहिल्या बॉलवरती सिंगल आली। वैयक्तिक संघाचा अकाउंट संदीप पाटीलला ओपन केलाय। स्ट्राइक देखील रोटेट झाली आणि स्ट्राइक वरती फलंदाज परेश केनी। मॅच 4 षटकांची सेमी फायनलची लढत या सामना इम्पॉर्टंट या तेवढीच चांगली गोलंदाजी सुशांत गायकर शांत ठेवण्याचा प्रयत्न परेश केनीला आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतं। पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर सर्कलचा आणि पहिलं षटक म्हटलं ना तर सर्कलच्या बाहेर तुम्हाला अवघ्या 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि त्याच्या औचित्य तुम्हाला चांगली गोलंदाजी मॅच मध्ये करावी लागते। प्रहार केला फटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत पकडला जेल संपला फलंदाज परेश केनीचा केला पहिला धक्का। बॅटिंग करत असताना पेटाली टीमला आमचे महागौरी यांच्या नावाचं संगीत आपण पाहतोय। महाराष्ट्राचे टॉप निवेदक म्हणून ज्यांना आम्ही आदराने खरंतर महागुरु म्हणतो त्यांना 7 रात्री या स्पर्धेला अगदी चांगल्या रीतीनं निवेदक त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला आणि आज स्पर्धेची रात्र तुम्हाला खरंतर पाहायला मिळतं। तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला। 3 चेंडूंच्या अखेरीस संघ 1-5-1 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना पेटाली संघ। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या कौशल केनी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। गोलंदाज तयार सुशांत गायकर। वेगवान बॉल होता तेवढा चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत धाव घेण्यासाठी प्रयत्न केला। चपलाईनं सिंगलला प्राधान्य एका दाबेला प्राधान्य देत असताना संघ 2 या आकड्यावरती शांत सुरुवात सध्या पेटाली टीमची पाहायला मिळतं। टॉस हरला प्रवाहाच्या उलट्या दिशेनं प्रवास आणि तो प्रवास सुखरूप होत नाही। जर तो प्रवास सुखरूप करायचा असेल तर तुम्हाला पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये स्टार्ट चांगला हवा आहे। मात्र अशा स्थितीमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती भेदक अशी गोलंदाजी तुम्हाला सुशांत गायकरची पाहायला मिळतं जिथे अजून एक डॉट चेंडू फेकला। 5 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा 1 विकेट हा कारनामा या ओव्हरमध्ये गोलंदाज सुशांत गायकरने केला। शेवटचा अंतिम बॉल समोर फलंदाज पाहिला संदीप पाटील। प्रहार करण्याचा प्रयत्न अलाउंड द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला। बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत अंतिम बॉलवरती सिंगल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केला गोलंदाज सुशांत गायकरनं 3 आणि जिथे 1 धक्का। थँक्यू। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा बॅटिंग करत असताना पेटाली टीमसाठी परेश केनी
तो फलंदाज त्या ओव्हरमध्ये मैदानातून बाहेर गेला. सेकंड षटक घ्या. दुसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय सचिन मोरे. हा दुसरा ट्रम्प कार्ड जितू 11 जय हनुमान नेरे टीमचा. समोर संदीप पाटील. प्रहार केला, दिशा दिली, टायमिंग भरपूर चांगलं होतं. बाकवस कबरीला चेंडू वेगानं चालला, तेवढं दर्जेदार स्टँडर्ड क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती 3 धावा कंप्लीट केला. क्षेत्ररक्षक होते ते प्रथमेश फडके. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण, 100% योगदान, 100% कमिटमेंट मॅच मध्ये देत असताना आपण प्रथमेशला पाहतोय. 3 धावाला 3 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला. संघाची धावसंख्या पाहिली तर 6 या आकड्यावरती. बॉडीचा बॅलन्स फुटबाग भरपूर चांगला आपण प्रथमेश फडकेचा पाहिला. पहिल्या बॉलवरती 3 धाबा, स्ट्राईक रुटेड. स्ट्राईक वरती फलंदाज कौशल केनी हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. चला पास केला थोडासा. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू फाडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेतो. फलंदाजाला अगदी चकवा दिला जिथे सरळ चेंडू एस्ट्रिक्स हातामध्ये आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर पलकावरती, संघ 6 या आकड्यावरती. हो पुन्हा एकदा समरीन डिलिव्हरी, सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकलाय. काय गोलंदाजी करतोय, पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण आणि तिथे फलंदाजाला अगदी शांत ठेवलाय. पुढचा बॉल पदतालिकेचा वापर, चाणक्यरित्या गोलंदाजी करतोय आणि इथे मात्र फलंदाज बाद. थँक्यू. दुसरा फलंदाज मैदानातून बाहेर झालाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 6 या आकड्यावरती. सेकंड षटक या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सचिन मोरे. 4 चेंडू फेकल्यात, 4 मध्ये 3 धावा खर्च केल्यात आणि 1 धक्का. चांगली गोलंदाजी, दोन्ही गोलंदाजांना भरपूर चांगली गोलंदाजी, आपली गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केल्या. आम्ही सातत्याने म्हणत असतो की ज्यावेळी तुम्ही मैदानावरती स्वतःला सिद्ध करता तेव्हा तुम्हाला प्रेक्षक प्रसिद्धी देत असतात. यस, लाईन खराब आहे. पंचांनी लगेच दंडित घोषित केला. 80 वाईट. अवंतर धाव जोडली जाईल. अवंतर धावेनं संघ पुढे सरसावल्या. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. पुढचा बॉल इथे मात्र सिंगल पाहायला मिळतं. दुसऱ्या धाब्यासाठी धाडस माणस नाही, एकच धाबेनं समाधान मानलं आणि एका धाबेनं षटक देखील एक बाद शिल्लक सिरियस. संघ जाऊन पोहोचला तब्बल 8 या आकड्यावरती. शांत सुरुवात तुम्हाला सध्या बॅटिंग करत असताना पेटाली टीमची पाहायला मिळतं. त्याच्यानंतर नेरे टीमसाठी शुभेच्छा आहेत. युवा नेते नेरेचे सन्माननीय दीपक शेठ मस्कर यांच्याकडून नेरे टीमसाठी शुभेच्छा आहेत. ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. गोलंदाज तयार. शेवटचा अंतिम बॉल सचिन मोरे. सध्या 8 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना पेटाली संघ. अंतिम बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक, रनआउटची संधी कलेक्टिंग झाली नाही. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रियता आणि ते मात्र चाणक्यरित्या ह्या 2 धावा कंप्लीट केला. प्रत्येक धाव महत्वाची आणि ती जोडण्याचा प्रयत्न सध्या पेटाली संघ करतोय. या बॉलवरती 2 धावा आल्यात. 2 षटकांचं केल. दोन षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना पेटाली प्रेशर दबाव टाकलाय. सध्या पेटाली संघावरती धावा येत नाहीये. मॅच मध्ये डोकेदुखी राहिल्या, मोठे फटके येत नाहीये. हे खरं तर मॅच मध्ये डोकेदुखी राहिल्या. अद्याप 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉल मध्ये किती धावा आता जमा करे पेटाली संघ. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आदित्य मस्कर. हा तिसरा गोलंदाज तुम्हाला जितू 11 जय हनुमान नेरे टीमचा गोलंदाज पाहायला मिळेल. समोर फलंदाज पाहिलं तर
ऋषिकेनी हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये आहे. प्रहार मॅच मध्ये करावा लागेल. मॅच इम्पॉर्टंट आहे. इथून जर सामना जिंकला तर तो संघ फायनलमध्ये प्रवेश होईल आणि तोंडरे संघ वाट पाहतोय कोणता संघ त्यांच्या समोर अजिंक्य पदाच्या लढतीसाठी पुढे वाटचाल करेल. गोलंदाज या पुन्हा एकदा आदित्य मस्कर. पहिला बॉल चांगल्या रीतीने डिलिव्हर केला आणि इथे मात्र पहिला बॉल निर्धाव फेकला. भरपूर चेंडू डॉट केला त्याच्या कारणास्तव लो स्कोर सध्या फलकावरती पाहायला मिळतं. संघ 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. तिसरं षटक मार्गाचा मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा करतोय. बॅटिंग करत असताना सध्या पेठाली संघ मोठे फटके येत नाहीये. वारंवार डॉट चेंडू विकेट 2 गमावल्यात. पुढचा बॉल हा प्रॅकर होता. पटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत जिथे पकडला झेल. संपलाय फलंदाज ऋषिकेनीचा खेळ. हा तिसरा धक्का बॅटिंग करत असताना पेठाली टीमला. तिसरा धक्का लागलाय. 3 फलंदाज मैदानातून बाहेर झाले. धाब्यासाठी संघर्ष मॅच मध्ये करतोय. बॅटिंग करत असताना पेठाली संघ. षटक तिसरा मार्गाचा आदित्य मस्करला हा यश मिळाला आणि फलंदाज ऋषी मैदानातून बाहेर झाला. आता नवीन फलंदाज प्रीतम केनी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता. सेमी पाण्याची लढत आहे. गोलंदाज या पुन्हा एकदा आदित्य मस्कर. हा गोलंदाज थोडासा फास्ट केला कारण की अजून एक सामना आहे त्याच्यानंतर बक्षीस वितरण केल्या. समोर फलंदाज पाहिलं तर प्रीतम केनी. प्रहार केला. प्रीतमना फटका चांगला प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये ऑन साइडला हा तडाखा दिला. फटका चांगला. 6 षटकार. मोठ्या फटक्यांची गरज मॅच मध्ये सध्या बॅटिंग करत असताना पेठाली टीम साठी आल्या आक्रमण केला. फलंदाज प्रीतम केनीना 6 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. आमचे स्कोरर पाहता खरं तर केतन बारशे असतील त्याच्यानंतर ओमकार वास्कर, अजित अगलाबे. अगदी 7 रात्रीमध्ये भरपूर चांगली स्कोरिंग आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलं. त्यांचं केला विशेष आपण आभार व्यक्त करूया. चला प्रेक्षक मॅच बॉल आपण लगेच फेका. प्रेक्षक काय करू शकतात. षटकार आल्या 6 धाब्यानं संघ 16 या आकड्यावरती. षटक तिसरा मार्ग असा 3 चेंडू फेकले. गोलंदाज आदित्य मस्करला 6 खर्च केला. 1 विकेट. समोर फलंदाज पहिला प्रीतम केनी 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न. पाठची एज. फलंदाज बाद. धक्का 4था. बॅटिंग करत असताना पेठाली टीमला प्रीतम केनी मैदानातून बाहेर. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजेश केनी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल जातोय. वारंवार 4 विकेट गमावल्यात. त्याच्या कारणाचा पूर्णपणे दबावाला बॅटिंग करत असताना सध्या पेठाली संघावरती दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून संघर्ष मॅच मध्ये करावा लागेल पेठाली टीमला. पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग करतो पेठाली आणि संघ पूर्णपणे अडचणीखाली सापडलाय. धाब्यासाठी संघर्ष, धाब्यासाठी शिरकाव मॅच मध्ये करावा लागत्या. 16 या आकड्यावरती 30 षटक मार्गाचे 4 चेंडू गोलंदाज आदित्य मस्करने फेकल्या. समोर राजेश केनी हा फलंदाज 6व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सेमी पाण्याची लढत. फायनल मध्ये कोणता संघ दाखल होईल. गोलंदाज तयार. लेंथ लाईन चांगली होती. अगदी योग्य लाईन योग्य दिशा अशी गोलंदाजी पाहायला मिळतं. हा देखील डॉट चेंडू आला. मागील 3 षटकामध्ये काय गोलंदाजी केली या गोलंदाजी करत असताना सध्या जितू 11 जयमान नेरे टीमला तिन्ही गोलंदाजांना भरपूर चांगले योगदान दिला. जिथे वारंवार प्रेशर टाकण्याचा प्रयत्न पेठाली संघावरती केला आणि तो प्रेशर सध्या झेलत असताना मॅच मध्ये पेठाली संघ. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज तयार.
अंतिम बॉल वेट अँड वॉच लेट कट खेळला क्षेत्ररक्षक आहेत एक टप्पा इन ऍक्शन चिन्ह उचलतील फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगलला प्राधान्य 3 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना पेठाली हा संघ जाऊन पोहोचला 4 बाद 17 या आकड्यावरती मॅच 4 षटकांची अद्याप एक षटक 6 बॉल शिल्लक असतील आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये किती धावा जमा करेल पहिला पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना पेठाली संघ बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज उमेश पाटील याचा वापर मॅच मध्ये केला सध्या G11 चेअरमन नेरे टीमला शेवटचे 6 बॉल टार्गेट सेट हा ओव्हर असेल आणि या ओव्हरमध्ये प्रहार मॅच मध्ये करावा लागेल समोर फलंदाज पहिला स्ट्राइक एंडवरती फलंदाज राजेश केनी 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक स्लॉगच्या षटकामध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला उमेश पाटील हा गोलंदाज चला स्पीडअप करा स्पर्धा भरपूर चांगली 7 दिवस ही स्पर्धा आपण एन्जॉय केली आज स्पर्धेचे अंतिम रात्र 5 चांगली गोलंदाजी उमेश पाटील देखील करतो पहिला बॉल निर्धाव फेकला धावसंख्या स्थिर आहे संघ 17 या आकड्यावरती लोस्को सध्या फरकावरती पाहायला मिळतं याचं कारण असं 4ही गोलंदाजांना 4 छान लावले सध्या नेरी टीमसाठी अलाउन द कार्पेटनं ऑफसाईडला केलाय क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य दिलं जातं याचं कारण असं गोलंदाजी अगदी भेदक तुम्हाला पाहायला मिळतं प्रत्येक गोलंदाजानं आपला 100% योगदान मॅच मध्ये दिलाय नेरे टीमसाठी लो फुल टास बॉल बॅक टू द बॉलर डीपला चेंडू निघून चालला प्रयत्न भरपूर चांगला केला गोलंदाज उमेश पाटीलला आणि इथे मात्र सिंगल आली एका धावेला प्राधान्य एका धावेनं संघ 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचला अद्याप 3 चेंडूचा खेळ बाकी असेल हाफ ट्रॅकर थोडासा लेट खेळण्याचा प्रयत्न लाईन कराव्या ऑप्स्टमच्या बाहेर पंचांचा इशारा 8 इज द वाईट आवंतर धाव संघ 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला बॅटिंग करत असताना पेठाली गोलंदाज तयार हाफ ट्रॅकर फुल केलाय फटका चांगला अगदी बाउंड्रीच्या बाहेर हा ब्रँडेड षटकार फलंदाज राजेशच्या बॅटमधून षटकार आलाय 6 धावेनं संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना पेठाली अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि येणाऱ्या 2 बॉलमध्ये किती धावा बनवेल बॅटिंग करत असताना पेठाली आणि किती धावांचा लक्ष सेकंद 17 मध्ये सेट केला जाईल G11 चेअरमन नेरे टीम समोर सर आपण नवीन चेंडू घ्या जर तो चेंडू नसेल तर आपण नवीन चेंडू घ्या पुढचा बॉल गोलंदाज तयार उमेश पाटील फुलटॉस बॉल ऑफ साइडला मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक शॉट मध्ये आणि इथे मात्र यस पंचांचा इशारा की नो बॉल हाईट फॅक्टर भरपूर होता पंचांना लगेच दंडित घोषित केला आणि त्याच्यासाठी रेफर घेतला यस बॉलिंग टीम रिव्ह्यू हाईट फॅक्टरसाठी हा रिव्ह्यू घेतला पाहिलं जाईल ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर्स जॉईन होतील टेक्निकल टीम 24 लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते भरपूर चांगली बाईने आज टेनिस क्रिकेटमध्ये क्वालिटी विथ क्लॅरिटी सातत्यानं आपण 24 लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून पाहिल्या आणि एक ब्रँड वाहिनी या स्पर्धेला कव्हर करत असताना अनिलजी टेंबे सर ज्यांच्या माध्यमातून पाहणीवृत्ती केली जाते आणि योग्य तो निर्णय यस नो बॉल अतिरिक्त ही 1 धाव जोडली जाईल अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 27 या आकड्यावरती प्रीटचा बॉल समोर फलंदाज संदीप पाटील हा फलंदाज सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शांत डुलाय संदीप पाटीलला इथे मात्र डॉट चेंडू शेवटचा आता अंतिम बॉल शिल्लक असेल
हा षटक देखील निर्णायक फेकलाय. गोलंदाज उमेश पाटीलनं प्रेशर पूर्णपणे क्रिएट केला पेटाली संघावरती. शेवटचा अंतिम बॉल फटका चांगल्या मोहर लावल्या. 6 धाब्यांची ठोकलाय संदीप पाटीलनं षटकार. पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना पेठाली टीमनं 4 षटकांच्या अखेरीस धावा जमा केला. तब्बल तिरी 33 आणि सेकंद सत्रामध्ये लक्ष प्रवास जितू 11 जर्मन नेरे टीम प्रवास करायचा 24 बॉल 34 34 धाब्यांचं लक्ष पार करायचं. तत्काळ इथे आपण उत्तरार्धाला आपण सुरुवात करू आणि त्यानंतर अगदी मेगा फायनल पालेश्वरी चषक 2025 पर्व क्रमांक 3 प्रकाश झोतातील नाईट क्रिकेटचे सामने अगदी 5 फेब्रुवारीला मंगेश या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि आज अगदी या स्पर्धेचा सांगता सोहळा याची देई याची डोला इथे आपण पाहू शकता. प्रथम पारितोषिक 1,20,000 आणि त्यानंतर 6वं पारितोषिक 25,000. अगदी मालिकावीरासाठी आपण बाईक पाहतो. त्यानंतर सायकल्स ठिकाण पालेश्वरी मैदान अगदी संपूर्ण गावाची एकात्मता आणि या एकात्मतेनं दमदार स्पर्धेचं आपण आयोजन पाहतो. संपूर्ण आपली आयोजक कमिटी हेमराजी मात्रे असतील, दिलविजय वास्कर, प्रशांत पवार, अजय मोरावकर, महेश पवार, प्रभाकर तांडेल, जितेश मात्रे, शिवदास पवार, निलेश उल्वेकर, विशाल उल्वेकर, अशोक उल्वेकर या सर्वांची आपण प्रचंड मेहनत पाहतो आणि या मेहनतीतून एक दमदार स्पर्धेचा आगाज. आणि या स्पर्धेमध्ये आवर्जून उल्लेख करूया 2 बाईक विजेते खेळाडू होणार. 2 बाईक घेणारे खेळाडू आता आपल्याला मिळतील. एक बाईक लो गटामध्ये असेल आणि एक बाईक हाय गटामध्ये असेल. त्यामुळे दोन्ही खेळाडूंना आम्ही शुभेच्छा देऊ ज्याच्या सर्वाधिक धावा आहेत. प्राइज सेरेमनीमध्ये ते अनाउन्समेंट होणार, परंतु पालेश्वरी चषकचं कौतुक करायला पाहिजे कारण गावाची एकात्मता या स्पर्धेने नेहमीच जपली. आणि मी उल्लेख केला की महाराष्ट्रामधील अशी एकमेव स्पर्धा आहे जिथे प्रत्येक व्यक्ती आपल्या राजकीय चपला बाहेर काढून या मंचावरती येतो फक्त क्रिकेटसाठी आणि फक्त आपल्या गावासाठी. पालेश्वरी मातेसाठी हे संपूर्ण गाव एकत्र आलाय. या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतो आणि या गावामध्ये नवरात्रीच्या रात्री पालेश्वरी मातेचा जागर होतो. संपूर्ण गाव एकत्र असतो. असा हा महाराष्ट्रातील नामांकित गाव जिथून काहीतरी शिकलं पाहिजे. आणि मी उल्लेख केला की रायगड ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटने याची दखल घेतली पाहिजे कारण हा रायगड नाही तर महाराष्ट्रातला असा एकमेव गाव आहे जिथे क्रिकेटमध्ये आपण एकजूट नेहमीच पाहिली आहे. चला मी दुसऱ्या सत्रामध्ये घेऊन जातो मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा मंगेशजी पाटीलला आमंत्रित करतो सेमीफायनलसाठी. आणि फायनलमध्ये तोंडरे संघ पोहोचलाय त्यांनाही शुभेच्छा देतो. त्यांनी रिपोर्टिंग करायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर थँक्यू सो मच प्रवीण सर, थँक्यू सो मच रोशन पाटील सर. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सेमीफायनलची लढत या 4 ओव्हर 24 बॉल आणि 34 धाब्यांचा प्रवास. मॅचमध्ये जितू 11 जर्मन नेरे टीमला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कर्मवीर आणि धर्मवीर असे 2 सलामवीर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. प्रवीण चोरगे आणि फलंदाज सचिन मोरे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कॉम बॉक्स मधून पुन्हा एकदा दोन्ही टीमला शुभेच्छा देतो. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज श्रीधर केनी हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 24 बॉल 34 धावा रोखल्या जातील का या धावा इझिलिटी चेस करेल जितू 11 जर्मन नेरे. पहिला षटक श्रीधर केनी याचा वापर मॅच मध्ये पेठाली टीमने केलाय. समोर एक धाकड खेळाडू सध्याच्या अंगामध्ये इन्फॉर्म असणारा खेळाडू प्रवीण चोरगे उर्फ बाली हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. यस पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन. पहिलाच बॉल, गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती श्रीधर केनी समोर, प्रवीण चोरगे उर्फ बाली इन ऍक्शन. पहिलाच बॉल, फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये उचलतील फेकतील. पहिला बॉल वरती सिंगलला प्राधान्य. वैयक्तिक संघाचं अकाउंट हे ओपन केलं फलंदाज प्रवीण चोरगेना. स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज सचिन मोरे. 24 बॉल मध्ये 34 धाब्याचा प्रवास. इथून सामना जिंकला तर थेट फायनल मध्ये प्रवेश. प्रहार करण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर अटॅक केलाय, स्ट्रीट डाईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, एक टप्पा इन ऍक्शन. चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. दोन्ही फलंदाजांना वैयक्तिक आपलं अकाउंट सिंगल न खोललं आणि संघ जाऊन पोहोचला
दोन्ही आकड्यावरती बॅटिंग करत असताना जितू 11 चर्मन नेरे. पहिला षटक गोलंदाज श्रीधर केनी. चांगली गोलंदाजी सध्या तरी मी म्हणेन पेटाली टीम साठी. स्लोवर बॉल चेंज द स्पेस पसरवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट पास कबरीला पकडल्याचे संपला फलंदाज प्रवीण सोरगेचा खेळ. हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना जितू 11 चर्मन नेरे टीमला. पहिला धक्का फलंदाज प्रवीण सोरगे मैदानातून बाहेर झाला. आता प्रेशर टाकलं जाईल का गोलंदाजी करत असताना पेटाली टीमच्या माध्यमातून. टी फॉर टॅट जसं तसं उत्तर सेकंद 17 मध्ये दिलं जाईल का हा मोठा प्रश्न. 24 मध्ये 34 धावा डिफेन्स करायचेत ना तर तुम्हाला अशी गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. पहिला षटक कमालीचा फेकतोय श्रीधर केनी. ज्या विश्वासानं संघनायकांना जबाबदारी दिल्या आणि त्याच विश्वासावरती ठाम गोलंदाजी करत असताना पेटाली टीमसाठी हा मुख्य ट्रम्प कार्ड ज्यांना वार केला फलंदाज प्रवीण सोरगेला मैदानातून बाहेर काढला. संघाची धावसंख्या पाहिली संघ 2 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आदित्य मस्कर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिला षटक पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. श्रीधर केनी समोर इन ऍक्शन ऑन स्ट्राइक फलंदाज आदित्य मस्कर. लेट कट केलाय वेट अँड ऑच कव्हर मध्ये डीपला चेंडू निघून चाललाय 4 धाब्यांसाठी. हा पहिला दमदार रुबाबदार शानदार चौकार फलंदाज आदित्य मस्करच्या बॅट मधून येतोय. हा पहिला चौकार. 4 धाब्यानं संघ देखील पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला तर मात्र 6 या आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार श्रीधर केनी. वेगवान बॉल लाऊड अपील सुरू झाली. शरीराला थोडस घासून चेंडू मात्र एसटीच्या हातामध्ये गेला नाही तर हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. पहिलं षटक कसं फेकावं ना याचं ज्वलंत उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये देतोय श्रीधर केनी. 5 मध्ये 6 आणि एक बिग धक्का फलंदाज प्रवीण सोरगेला मैदानातून बाहेर काढलाय. तर यावेळी आपण पाहू शकता एक दमदार व्यक्तिमत्व पाहिलं तर या स्पर्धेसाठी ज्यांचे सौभाग्यवती कैलासवासी आशा प्रकाश भोईर यांच्या स्मरणार्थ इथे 1 ते 6 क्रमांकाच्या आपण जे चषक पाहतो ते सुपूर्द केले. ते सन्माननीय प्रकाश भोईर पेंधर या साहेबांचं इथं शुभागमन झालं. त्यांचं मंचावरती सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली श्रीधर केनीनं आणि अवघ्या 7 धावा खर्च करीत असताना एक धक्का जितू 11 चर्मन नेरे टीमला. समीकरण पाहिला 18 मध्ये 27 ची गरज. सचिन मोरे आदित्य मस्कर 2 विस्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झाला अष्टपैलू खेळाडू परेश केनी सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आला. थोडंसं पास केला विनंती असेल पेटाली टीमला. 18 बॉल 27 धाब्यांची गरज. फायनलमध्ये कोणता संघ दाखल होईल प्रतीक्षा करतो सध्या राधाकृष्ण तोंडरे संघ आणि त्या संघासमोर आता कोणता संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. 18 बॉल 27 बॉलिंग ट्रॅकवरती परेश केनी समोर आदित्य मस्कर हा फलंदाज ऑन स्ट्राइक. 3 बॉलमध्ये 5 धाब्यांचं योगदान सध्या मॅच मध्ये आदित्य मस्करने दिला. पहिला बॉल गोलंदाज या परेश केनी. थोडासा रिदम चुकला. तुम्ही जेव्हा गोलंदाजी करत असता तेव्हा तुमचं रिदम तुमचं फुटवर्क हे महत्वाचं असतं. तेव्हाच तुम्ही सक्षमरित्या गोलंदाजी करू शकता. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सेट होतील गोलंदाज परेश केनी समोर आदित्य मस्कर. पहिला बॉल लो फुल टॉस पनिशमेंट दिली. तोपत दोन्ही हातांना कबूल केला आणि चेंडूला फेकून दिला बॉडी लाईनच्या बाहेर. हा तडाखा दिला फलंदाज आदित्य मस्करने टोकला. ब्रँड षटकार. 6 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना जितू 11 चर्मन नेरे. टॅपिंग क्रिकेट क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. जबरदस्त रनिंग बिटवीन चांगलं तालमेल या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सिंगल आली एका धाब्यानं स्ट्राइक रोटेट झाली आणि स्ट्राइक वरती फलंदाज सचिन मोरे हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. 34 धाब्याचा प्रवास
16 मध्ये आता 20 करायचे आहेत जीतू 11 जर्मन नेरे टीमला प्रवीण सोरगेची विकेट मैदानातून गेल्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य आणि हे गरजेचं आहे जरी सिंगल डबलला प्राधान्य दिलं तरी आज सामना जिंकू शकतो नेरे संघ मात्र कोणत्या रणनीतीनुसार फलंदाजी मॅच मध्ये केली जाईल हे पाहणं गरजेचं आहे गोलंदाज तयार परेश केनी समोर सचिन मोरे ओ थोडासा लेट कट खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पकडल्या झेल संपलाय सचिन मोरेचा केला दुसरा धक्का बॅटिंग करत असताना जीतू 11 जर्मन नेरे टीमला दुसरा धक्का दुसरा फलंदाज मैदानातून बाहेर गेलाय समीकरण पाहिलं येणारे 15 बॉल शिल्लक येताना 15 मध्ये करायचे 20 धावा बॅटिंग करत असताना जीतू 11 जर्मन नेरे टीमला नवीन फलंदाज रोहन पाटील हा फलंदाज रोहन पाटीलचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये याच मैदानावरती सलग 4 बॉल 4 षटकार ठोकले होते आणि तोच फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल प्रहार केलाय क्षेत्ररक्षक आहेत मस्तक पे दस्तक चेंडू फरार होतोय एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप 4 धाब्यासाठी आल्याला आपला परिचय देतो फलंदाज रोहन पाटील आणि पहिल्याच बॉलवरती हा चौकार धावसंख्येचा विचार केला तर संघ जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती 18 धाबा धाव पुस्तकावरती पुढचा बॉल परेश केनी पुन्हा प्रहार हा प्रकार होता हा पटका चांगला चेंडू चला बॉन्डलाईनच्या बाहेर चौकार नंतर येतोय फलंदाज रोहन पाटीलच्या बॅट मधून हा षटकार सात धाब्याने संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तब्बल 24-24 या आकड्यावरती आता अवघ्या 10 धाब्याची गरज पुन्हा एकदा हवाई रॅकेट हवाई हल्ला हवाई फायर मॅच मध्ये काउंटर अटॅक जारी ठेवतोय फलंदाज रोहन पाटील सलग 6 दुसरा षटकार षटक क्रमांक दुसरा देखील समाप्त झाल्यानं 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला तब्बल 30 या आकड्यावरती जिथे लक्ष होतं तब्बल 34 धाब्यांचा आता येणारे 12 बॉल आणि गरज आहे मॅच मध्ये अवघ्या 4 धाब्यांची चला टॉस साठी मी विनंती करेन राधाकृष्ण तोंडे टीमच्या संगणकाला विनंती की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या यातून जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये राधाकृष्ण तोंडे टीम समोर फाईट करेल थोडा पास केला पेटाली टीम अजून एक सामना त्याच्यानंतर बक्षीस वितरण सर्व काही आपल्याला वेळेवरती कव्हर करायचा 1 वाजून तब्बल 36 मिनिटात टायमिंग सध्या आपण पाहतोय 12 बॉल 4 धाब्यांची गरज राजेश केनी हा गोलंदाज झालाय समोर आदित्य मस्कर आणि रोहन पाटील ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळता चांगला खेळ सध्या साकारतोय मॅच मध्ये जीतू 11 जर्मन नेरे आणि सध्या मी म्हणे मजबूत स्थितीमध्ये संघ पाहायला मिळता प्रहार करण्याचा प्रयत्न पटका पसला बॅटची एज शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक पकडला झेल संपला आदित्य मस्करचा खेळ तिसरा धक्का जीतू 11 जर्मन नेरे टीमला तर 11 बॉल 4 धावांची गरज सामना एकतर्फी झाला थोडासा मॅच एकतर्फी पाहायला मिळतं अगदी चांगली स्पर्धा सर्व ग्रामस्थांच्या सहसाथीनं साकारलेला हा क्रीडांगण आणि भरपूर चांगली स्पर्धा आपण पाहतोय अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतं की याच्यासाठी केलं हट्टास शेवट गोडवा ना अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा सुखरूपपणे पार होत असताना आपण पाहतोय फुलटॉस बॉल स्ट्रेट ड्राइव्ह केला पटका चांगला ब्लॅक स्क्रीन समोर विनिंग पटका सामना जिंकला अभिनंदन टीम फायनलमध्ये प्रवेश करतोय
G2 11 जय हनुमान नेरे. थँक्यू. तर चला विनंती करतो फायनलच्या सामन्यासाठी दोन संघाने तयार राहायचंय. टॉस केला जाईल तोपूर्वी आमचे समालोचक यांचा सन्मान केला जाईल. मंगेशजी पाटील यांचा आवाज आपण सेमीफायनलसाठी आज संपूर्ण रात्रभर ऐकला. मंगेशजी पाटील सर यांचं स्वागत करण्यासाठी मी हेमराजदादा म्हात्रे आणि दिनकरजी बारसे सर या आणि निलेश शेट्टी आपण निलेश शेट उलवेकर